चला आज मी तुम्हाला आमचं नवीन देवघर दाखवते। तर आज ना लवकर उठले होते, तिकडे पाणी तापायला ठेवलं होतं, तोपर्यंत काल सुकलेल्या कपड्यांच्या घड्या केल्या, झाडून वगैरे काढलं आणि बाहेर खूप जोरात पाऊस सुरू झाला होता अचानकच। आणि आता काही गॅलरीमध्ये कपडे वाळत घालायला खरंच मिळणार नव्हते। त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाले, आज हेअर वॉश केले होते मी। त्यानंतर थोडंसं स्किन केअर केलं आणि डायरेक्ट किचनमध्ये दुपारचं जेवण बनवायला गेले। जेवण बनवून झालं आणि दुपारच्या वेळेत मी जेवणासोबत तोंडी लावायला जवसाची चटणी बनवली होती, ज्याची रेसिपी मी आधी शेअर केली आहे, नक्की जाऊन बघा। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता आमचं नवीन देवघर आलं होतं। मग मी सगळे देव पितांबरीच्या पावडरने स्वच्छ धुवून घेतले। आमचं जे आधीचं देवघर होतं तिथल्या सगळ्या वस्तू उचलून कचरा वगैरे सुकलीत भरून टाकून दिला। ती जागा मॉबने पुसून परत स्वच्छ कपड्याने पुसली आणि आमचं नवीन देवघर तिथे आणून ठेवलं। नवीन देवघर पण स्वच्छ पुसून घेतलं, त्यावर छान स्वस्तिक काढलं आणि हळद कुंकू वाहून नवीन देवघराची पण आधी पूजा करून घेतली। त्यानंतर मग सगळ्या देवांचे फोटो स्वच्छ पुसून त्याला हळद कुंकू लावून देवाऱ्यामध्ये ठेवून फुलं वाहिली, अगरबत्ती निरंजन लावलं आणि छान रांगोळी काढली आणि मी प्रसादाचा शिरा बनवला होता, त्याचा नैवेद्य दाखवला। फायनली असं आहे आमचं छान असं नवीन देवघर। तुम्हाला आवडलं का मला कमेंट करून नक्की सांगा, लाईक शेअर पण करायला विसरू नका। चलो बाय बाय।